तर रात्रभर पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळे दादरच्या हिंदू कॉलनी परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि हे मुंबईकर याच पाण्यातून वाट काढताना दिसतायत। तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न होतोय। मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस आपल्याला होताना दिसतो आहे। एकूणच आता जरी पाहायचं तर संततधार पाऊस असला तरी रात्रभर जो पाऊस झाला त्यामुळे हिंदू कॉलनी मधल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साचल्याचं दिसलं होतं। सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर महापालिकेचे कर्मचारी हे आता इथं दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडनं पाण्याचा निचरा हा सध्याला केला जातो आहे। एकूणच मोठा पाऊस झाल्यानंतर हा सखल भाग आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं पाणी साचताना पाहायला मिळत असतं। एकूणच पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देखील इथं कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर हे आपण बघू शकतो आहे की लहान मुलं जे आहेत ते आता सध्या शाळेसाठी जाताना दिसत आहेत आणि त्यांना वाट देखील पाण्यातनं काढावी लागते आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात पाऊस हा रात्रीमधनं झाला आहे आणि त्यातच आता पाण्याचा निचरा हा सध्याला आपल्याला या हिंदू कॉलनीमध्ये मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं केला जात असल्याचं दिसतं आहे। एकूणच सध्याचा पावसाचा जोर पाहायचा तो आता जरी कमी असला तरीही मोठा पाऊस झाल्यामुळे निचरा करायला काहीशी अडचण येताना दिसते। कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।